नमस्कार. परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो. मी दिलीप बनकर. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. परभणी दिनांक 16/5/2026 रोजी परभणी जिल्ह्यातील एकमेव श्री शनिदेव महाराज मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व भाविक भक्त आणि 3 पिढ्यापासून चालत आलेले शहरातील शनिदेव मंदिर येथे भव्य दिव्य महाप्रसादाचे नियोजन महाराज श्री गंगारामजी मोतीराम महाजन आणि त्यांचा मुलगा राजेंद्र कुमार गंगाराम महाजन व सर्व मित्र परिवार आजही मंदिराच्या सर्व कार्यामध्ये सदा तत्पर असतात. पण यावर्षीचा योग हा दर्श अमावस्या व भाऊका अमावस्या आणि शनेश्वर जयंती ही 13 वर्षानंतर आज योग आला असून सर्व कार्यक्रम शांततेत पार पडले. सर्व भाविक भक्तांचे यावेळी आभार मानण्यात आले. परभणी शहरातील शनी मंदिरामध्ये भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होती. नागरिक, महिला, तरुण आणि मुलं ही या दर्शनासाठी रांगा लावलेल्या होत्या. शनी महाराजाचा आशीर्वाद घेण्यासाठी मराठवाड्यातून भाविक भक्त उपस्थित होते. परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत. साजरी करण्यात येतो शनी मंदिरामध्ये. तर भावी भक्त 3,500-4,000 भावी भक्त येतात दरवेळेस. यावर्षी थोडे भावी भक्त वाढलेले आहेत, कारण आपलं हे योग हे 13 वर्षानंतर एकदाच आलेलं आहे. शनी जयंती आणि शनी अमावस्या एकदाच आलेली आहे 13 वर्षानंतर. त्यामुळं यावर्षी जरा भावी भक्त आपले 5,000 ते 6,000 या प्रमाणामध्ये आलेले आहेत. आपलं अन्नदान 11:30 पासून चालू आहे. अजून पण आपलं अन्नदान मागे चालूच आहे मंदिरामध्ये. आता पण तुम्ही बघू शकता की ते करताय ते आम्ही आता सगळे सांभाळत आहोत. पुजारी मंदिर आमचं गेल्या 40 वर्षापासूनची परंपरा आहे आपली आणि अजूनही चालूच आहे. काय सांगाल आपण? आमचं परंपरा बघा, हे आमचे आजोबा आतापर्यंत यांनी मंदिर सांभाळलेलं आहे. हां, आता इथून पुढे जे आम्ही आहेत नातू, सर्व नातू वगैरे म्हणून आम्ही मंदिर त्यांचं नाव सांगा ना. हां, आमचे आजोबा आहेत गंगाराम मोतीराम महाजन. यांनी आतापर्यंत 40 वर्ष मंदिर सांभाळलेलं आहे. आता इथून पुढे सर्व काही आम्ही सांभाळतो नातू म्हणून, आणि आमचे मामा राजेंद्र कुमार महाजन यांच्यासोबत आम्ही सगळे सांभाळतो. शनीचा जन्मोत्सव आहे, त्यानिमित्तानं गर्दी भरपूर झालेली आहे. दर्शनासाठी मी दर शनिवारी येतो. आज महाप्रसादाचा पाठीमागा कार्यक्रम आहे चालू. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.